व्हिडिओ मी घटनास्थळावरून शूट केला आहे. परवा शाळेत जाणाऱ्या एका मुलीच्या पायावरून ट्रक गेली. आज या भागात संताप आहे, कारण हा अपघात अचानक घडलेला नाही. मी आता तुम्हाला जे दाखवत आहे ते केवळ दृश्य नाही, तो दुर्लक्षित धोका आहे. हा रस्ता, हा ट्रक, इथून दररोज शाळेत घरी मुलं जातात. स्थानिक लोक सांगतात हा प्रश्न आजचा नाही. ते 5च्या दरम्यान एका 15 वर्षाच्या मुलीचा अपघात झालाय. तिच्या एक पाय ट्रकच्या चाकामध्ये आलेला आहे. एक सामान्य कुटुंबातली मुलगी आहे. तिची आई घरगुती काम करते आणि वडील बांगड्या विकतात. त्या आईने आणि वडिलांनी काय करावं? आज मला सांगा, त्या आई वडिलांनी पैसे कुठून आणावं? आपण एवढे लोक जमा होतो इथं एखाद्याची सहानुभूती दाखवायला, पण त्याच्या अडचणीच्या वेळेस कोणी ते एकत्र येत नाही. आज लोकांच्या मुलीचं दुसऱ्या कुटुंबाच्या मुलीचं झालेलं आहे. कधी कोणाची वेळ येईल असं सांगता येते का? यासाठी आपल्या लोकांनी सगळे एकत्रित यायला पाहिजे. काही वेळासाठी येतात लोक आणि सोडून देतात. प्रशासनाला जेवढा दोष देतात तेवढाच आपल्या पब्लिकचा पण दोष आहे. पब्लिक काय करते? 4 दिवस खूप इथे गोंधळ करतात आणि 5व्या दिवशी विषय सोडून देतात. अरे तुम्ही नेहमीसाठी एकत्र राहा ना, तेव्हा या गोष्टी घडणार आहे. हा चौक कोणता आहे? चौक कोणता आहे? खरबी चौक आहे. आणि ह्या समस्या कधीपासूनच्या आहेत? या समस्या गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. इथे या चौकामध्ये अतिक्रमण, सर्वात प्रथम तर अतिक्रमण हटलं पाहिजे. गोस्वामी डेअरी पासून खरबी चौकाच्या खालीपर्यंतचं इथलं अतिक्रमण हटलं पाहिजे. या अडचणीमुळे आमच्या मुलाबाळांना शाळेतून येण्या जाण्यासाठी अडचण होते. आमचे मुलं शाळेत जेव्हा जातात आणि घरी येतपर्यंत प्रत्येकाचा जीव जीवात नसते. त्यांना बोला. जोपर्यंत शाळेतून येत नाहीत मुलं तोपर्यंत आमचा जीव मुठीत राहते. आले की नाही आले मुलं सुरक्षित येईल की नाही असं जीवाला देवाचं नाव घेत हे करावं लागतंय. प्रत्येक वेळेस किती दिवस आम्ही असं सहन करू? हे अतिक्रमण किती दिवस हे करणार आहे? प्रशासन किती दिवस हे करेल? जोपर्यंत निवडणूक नाही होत तोपर्यंत प्रशासन. तुमचं राहणं माझं खरबीच मध्ये आहे. मी खरबीतली चौकातली आहे. आता आमच्या ग्रुप मधले भाऊ आहे जे अमोल भाऊ बोलले, पांढरे भाऊ आहे. आमचा ग्रुप आहे, त्याच्यात हिंदुत्वाचं काम करतो. हिंदू सनातन त्याचे आम्ही काम करतो. आम्हाला असं काही कोणाशी लेणं देणं नाही. पण जेव्हा पण असं होतं प्रशासन कुठे चाललं जाते तेव्हा आम्हालाच हे करावं लागतं. रोज किती मुलींचा जीव घेणार आहे? ते दारूभट्टी हटली पाहिजे तिथून आणि पूर्ण ट्रॅफिक क्लिअर झालं पाहिजे. काय म्हणणं आहे आपलं? माझं एकच म्हणणं आहे, प्रशासन का झोपलं आहे का? जिथे जेव्हा मागे त्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला, आताही म्हणजे प्रत्येक जण आपल्या मुलीचा बळी देणार आहे का इथे? मला हे समजते. तुम्ही आज जर चूप राहाल तर हे घटना होणारच आहे. कोणाचे पाय जाईल, कोणाचा काही जाईल, म्हणजे जे आई वडील आहे ते दुखी राहणार. आणि तुम्ही काय करता? जेव्हा तुम्ही निवडणूक येता तुम्ही हात जोडता, त्याच्यानंतर तुम्ही काय करता? मला एवढं समजते, शासनाने एकच करायचं की इथे डिवायडर करा, काहीतरी तो उपाय करा तुम्ही आणि लोकांना सांगा तुम्ही तिथं. नाहीतर अशी वेळ येईल का प्रत्येक जण गाडीवर लाऊडस्पीकर घ्यावं लागेल आणि प्रत्येकांना म्हणावं लागेल की सिग्नल सुटायचं आहे आणि हे सिग्नल सुटायचं आहे, तुम्ही थांबा असं म्हणावं लागेल. पोलिसांची काही गरज पडणार नाही. फक्त पब्लिक करेल आणि पब्लिकच करणार आहे. आजपर्यंत किती पोरींची बळी गेले, मुलं गेले आहेत. ट्रक सुद्धा अशा चालतात की भयंकर सिग्नल सुटल्यावरही लोक पुन्हा याला जबाबदार इथले नागरिक सुद्धा आहेत असं मला हरकत नाही का? प्रशासनाला लोकांचा संताप तुम्ही ऐकला, कारण त्यांचा सवाल सोपा आहे. इतका धोका असूनही उपाय आधी का झाले नाही? पोलीस दिसतील त्यानंतर इथं पोलीस हजर राहत नाही. मी पुष्कळ तुमची पूर्ण नाही झाली तर पुढे काय करणार आहात तुम्ही? आम्ही आंदोलन करू, ट्रॉफिक जाम करू. आणि एवढे काहीतरी करायला पाहिजे तुम्ही लोकांनी. किती बळे जाऊन राहिले आहे मागे त्या
पोरीचा जीव गेला, आता त्या पोरीचा गेला आहे. म्हणजे तुम्ही झोपले आहेत का शासन? झोपले आहात? तुम्ही हातपाय जोडून घरोघरी जाता तुम्ही. मग नाही करा ना इथे. कोणाचा जीव चालला आहे? पोरांचा आई वडील करतात मेहनत कायसाठी? पोरीची फी देणं होऊन नाही राहिलं आहे. बिचारा सायकलला जातात. सायकलला जाऊन तुम्ही हे तरी काहीतरी करा ना. जेव्हा मत घेताना तुम्ही काहीतरी केलं पाहिजे का? माझं हेच म्हणणं आहे. इथले जे कॉर्पोरेटर आहेत त्यांचं इकडे लक्ष नाही आहे का? आता मी कॉर्पोरेटर आहे. ऐसा हुआ है कि कुछ प्रशासन की भी गलती है। प्रशासन की गलती ऐसी है कि लोक संख्या बढ़ी हुई है। आप ट्रैफिक देखिए, रास्ता छोटा पड़ रहा है। रास्ता इसलिए छोटा पड़ रहा है कि लोगों ने भी अतिक्रमण कराया है। बार बार कहने के बाद में भी कभी पुलिस बंदोबस्त नहीं मिला, कभी स्टाफ नहीं है, तो कभी अधिवेशन है। तो अधिवेशन के इसमें कार्रवाई ये होती गई, लेकिन लोगों की जाने जाती रही। अभी जनता स्वयं यहाँ पर उतरी थी आंदोलन के लिए। अब कार्रवाई शुरू हो गई है। अब कार्रवाई शुरू होने के बाद में हम देखते हैं, हमें इसका स्थायी निराकरण चाहिए। जैसा बीच में रास्ते के बीच में डिवाइडर चाहिए, इतने डिवाइडर चाहिए कि ताकि रास्ते पर सब वाहतुक नियमों का पालन हो सके और वाहतुक अच्छे से चले। उसके पश्चात किसी की जान न जाए, किसी का एक्सीडेंट न हो जाए। जैसा आप ये पोल देखते हैं, रास्ते के बीचों बीच एमएससीबी का पोल है। वो एमएससीबी के पोल वाले को 6 महीने से कंप्लेंट करने के बाद में भी वो पोल नहीं हटा रहा है। अभी पुलिस ने उनको धमकी दी है, यानी चेतावनी दी है, यदि या इसके बाद कोई एक्सीडेंट होगा तो उसके जिम्मेदार एमएससीबी का अधिकारी होगा और हम गुना दाखल करेंगे उनके ऊपर। हे नगरसेविका आहे, जादी आहे. जेव्हा तुम्ही घरोघरी मत मागायला जाता, काहीतरी लोकांच्या समस्या ऐकायला पाहिजे. जेव्हा मत तुम्ही मागता, निवडून येता, तुम्ही जनतेची समस्या तुम्ही ऐकायला पाहिजे. तुमच्या घरापर्यंत येते किंवा तुम्ही एरियामध्ये जाऊन पहा, इथे ट्रॉफिक किती होते, कुठं काही कोणत्या अडचणी आहे, ह्या सर्व तुम्ही पाहायला पाहिजे. मत मागण्यास पुरतं तुम्ही राहू नका, माझं हे म्हणणं आहे. आणि इथे जे ऍक्सिडेंट होते, मी इथं राहायला आली ना, तेव्हापासून आज मला 15 वर्ष झाली इथे राहायला येऊन राहिली. तुम्ही नगरसेवकांना काय सांगाल? इथल्या नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे का आणि हा विषय मांडून धरला पाहिजे? माझं एकच म्हणणं आहे, नगरसेवक किंवा नगरसेवक आहे तो आलेला आहे का? जे बी नगरसेवक नगरसेवक नाही आला आणि सिटीमध्ये पण नगरसेवक आलेले आहे का? ग्रामीणचे ना शहरी भागातले आलेले आहे. यायला पाहिजे तुम्ही लोकांनी आणि हे कर्तव्य तुमचे पार पडले पाहिजे. तुम्ही हे केलं पाहिजे, कारण की इथे येऊन बघायला पाहिजे. कारण ऍक्सिडेंट होते. हे ऍक्सिडेंट इथेच जास्त का होतात? इथे झाली पब्लिसिटी जास्त, पब्लिक झाली आहे जास्त. आणि इथे शासनाने आता कसं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही मार मोर्चे काढता, हे काढता, त्याच्यानंतर तुम्ही काहीच लक्ष देत नाही. त्याच्यानंतर 4 दिवस तुम्ही हे करता, पब्लिक चूप बसते. पुन्हा 8 दिवसाला पुन्हा ऍक्सिडेंट होते, पुन्हा चूप बसतात. हे झालेलं नाही. आणि हे जे रोडवर दुकानं लागली, हे जे दुकानं लागले आहे हे काढलं पाहिजे. आणि नगरसेवक आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. नमस्कार, मी स्वाती राजूरकर. मी खरबी इथे राहते. खरबी इथे नेहमीच या चौकामध्ये एवढं ट्रॅफिक वाढतं, कोणीही पोलीस राहत नाही. पोलीस कधी असतात? चौकाच्या थोड्या दूर असतात, जिथे फक्त चेकिंग असते की त्यांच्याकडे लायसन आहे का, हे फक्त चेक करायसाठी. आमचे गरीब खरबीमध्ये फक्तच गरीब जनता आहे, त्यांच्याकडे काही पैसा नाही की व्हॅन लावून देणार आहे प्रत्येक वेळेला. त्यामुळे आमचे पोरं हे फक्त सायकलने जातात. आणि इथे इतकं ट्रॅफिक आहे, चिकन मटनचे दुकानं, देशी दारूचे दुकानं, त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक असतं की आमच्या मुलांना सायकलने जाणं येणं पॉसिबलच नाही आहे. इथे ऑटो असतात मध्ये मध्ये थांबलेले. गोस्वामी डेअरी आहे, त्याचं नेहमी सणासुणाला काही असलं की प्रत्येक त्याची पार्किंग नसल्यामुळे रोडावर अर्धी पार्किंग येते, पण पोलीस कधीही त्याची कारवाई करत नाही. का बरं? कारण ते मोठे लोक आहेत. आमच्या मुलाचा त्रास आम्हाला माहिती आहे, म्हणून आज आम्ही इथे एकत्र आलो आहे. प्रत्येक वेळी ऍक्सिडेंट झाले की पोलीस ऍक्टिव्ह असतात. 8 दिवस चौकात उभे दिसतात, बॅरिकेड लावतात. 8 दिवसांनी ऍज इट इज तसंच असतात की जे आहे. कल्याणी अश्वजित नाईक,
साईबाबा नगर खरबी येथील रहिवासी आहे. येत्या काही मागील 8 महिन्यामध्ये एक अशीच घटना घडली होती. आमच्या वस्तीतली मुलगी ऍक्सिडेंटने मरण पावली होती. तेव्हाही असंच आंदोलन झाला होता. तेव्हाही असेच प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिले, आता नाही करणार, नंतर करेल, असं अमकं डमकं. पण इतकी लोकसंख्या असल्यामुळे प्रशासन काहीही करत नाही. आज पुन्हा ती घटना घडलेली आहे आणि एक गरीबाची मुलगी अशी आहे. आम्ही आमच्या मुलींना काही शाळेत नाही पाठवावे, व्हॅन नाही लावू शकत. इकडले काही आहेत असे की मुली आहेत, काही आहेत की गरीब आहे, गोरगरीब घराण्यातल्या आहेत की ते सायकलने बिलॉंग करतात. आता मला सांगा की सायकल चालवणारा पण इतक्या स्पीडने चालेल की ते ऍक्सिडेंट होईल असं नसते. आज प्रशासन पहा, आज तुम्हाला जागोजागी वस्तीतून इथे प्रशासन दिसेल. आज भरपूर व्यवस्थित सुरळीत चालू आहे आज सगळं, पण याच्या नंतर ते होणार नाही. ट्रॅफिक पोलीस वाले राहतात. तुमची मागणी काय? आमची मागणी एवढंच आहे की इथे डिवायडर लावा, सुरळीतपणे प्रशासनाने इथे कारवाई करा, अतिक्रमण लावावे, जेणेकरून आमचा रोड मोठा होईल आणि आमच्या मुलांना सुरळीतपणे जाण्या येण्याची सुविधा प्राप्त होईल. आणि यामध्ये पदाधिकारी पण सुद्धा नाही. आम्हाला नुकतीच निवडणूक झालेली आहे, पण पदाधिकारी मधून एकही जण इथे उपस्थित नाही आहे. प्लीज आम्हाला असं आवाहन करते प्रशासनाकडून की आज जसं तुम्ही सांगत आहे सगळ्यांना आवाहन देत आहे असं. हाँ, लोक संख्या बढ़ने के कारण रास्ता छोटा हुआ है. अभी हम माननीय नितिन जी गडकरी की तरफ सभी लोग जाएंगे और नितिन जी की तरफ से ये रोड वाइडिंग यानी ये रोड बड़ा होना चाहिए और बड़ा होकर 180 फुट का होना चाहिए, ताकि ये ट्रैफिक की समस्या भी नहीं रहेगी, वाहतूक की समस्या नहीं रहेगी और सभी की जान भी बचेगी. जो नाराजगी है ये वास्तविक है, ये जायज है. लोगों के घरों की जाने जा रही है, लोगों के एक्सीडेंट हो रहे हैं, लेकिन ट्रैफिक पुलिस ये चौक पर रहना चाहिए तो यहाँ पर नहीं रहता. वहाँ पर चालान की कार्रवाई का अपना डाटा करने के लिए तैयार रहता है. वो वाहतूक पुलिस ने वहाँ पर चालान की तरफ ध्यान न देते हुए यदि ट्रैफिक की तरफ ध्यान दिया होता तो लोगों की जाने नहीं जाती. इसलिए ट्रैफिक पुलिस से भी निवेदन है कि आप चालान मत फाड़िए, आप ड्रंक एंड ड्राइव मत देखिए, आप हेलमेट वाले मत देखिए. पहले यहाँ का ट्रैफिक क्लियर कीजिए और किसी की जान न जाने की ये आप पहले उसे अहमियत दीजिए, ये एक्सीडेंट न हो. त्या अनुषंगाने त्या कारवाई, तसेच रॉंग साईड, ट्रिपल सीट, स्पीड कारवाई आपण करणे चालू होतात. या दरम्यान इथून अंतर्गतच्या मोहिमेत बरेचसा फरक पडलेला आहे, अपघात कमी झालेला आहे आणि ती मोहीम कंटिन्यू राहिलेला आहे. तसेच या ठिकाणची जी समस्या होती की लोकांची यामध्ये डिवायडर जरूर पाहिजे, दोन्ही साईडनं डिवायडर्स करण्याकरता आणि ऑटो स्टँड करता तो हटवण्याकरता आपण NMC ला पत्र दिलेलं आहे. NMC मार्फत ही जे काही कारवाई करतात ते चालू राहण्याचा संकल्प आहे. लोकांचं तर यांची काय सांगाल? ट्रॅफिक याच्यात कंटिन्यू खरबी चौकात ट्रॅफिक पोलीस असतात, ते कारवाई करतात, ट्रॅफिक नियंत्रण करतात, त्यांचं सतत ट्रॅफिकचं कार्य चालू आहे. तरी पण अपघात कंट्रोल करण्यासाठी आता वेग कमी करणे, लोकांना सुरळीत व्हेकल करणे चालू आहे. तरी मोठी जड वाहनं सुद्धा इथून वाहतात असं ऐकण्यात आलं. डीसीपी सरांनी जे सांगितलं होतं लास्ट टाइम की इथं जड वाहतूक जी आहे ती टोटली बंद असणार आहे सकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला, पण तरीही इथून जड वाहनं जातात. तर याविषयी काय सांगा? जड वाहनाचा जो टायमिंग आहे, नो एंट्री अंतर्गत जड वाहन आले तर आपण त्यांना कारवाई करतो, चलान करतो आणि त्यांना थांबवून देतो, पुढे जाऊ देत नाही. जड वाहनावर कारवाई करणे चालू आहे. पोलीस आपली भूमिका मांडत आहेत, पण इथे प्रश्न आरोपाचा नाही, जबाबदारीचा आहे. आज ही एक मुलगी जखमी आहे, पण उद्या कोण? आतापर्यंत कितीतरी लोकांचे इथे जीव गेलेले आहे आणि जीव जातच आहे, पण तरी प्रशासनाला जाग येत नाही. मग यावर तोडगा और उसके पश्चात भी डिवाइडर तो बनेगा ही. अभी MSCB के अधिकारी ने बताया 8 दिन में पुल हटेगा. PWD के अधिकारियों ने NMC ने बताया कि 8 दिन में हम 100 मीटर का डिवाइडर, रोड डिवाइडर बनाएंगे. यदि नहीं होता तो हम रास्ते पे उतरेंगे और इससे भी ट्रैफिक से निजात यदि नहीं मिलता है तो माननीय नितिन जी से निवेदन करेंगे कि ये रोड बड़ा कर दो, चाहे लोगों के घर जाए या जगह जाए. हा व्हिडिओ केवळ पाहण्यासाठी नाही, प्रश्न विचारण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं? हे टाळता आलं असतं का? व्यक्त व्हा, प्रतिक्रिया नोंदवा आणि आपले विचार या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवा.